लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत ते संवाद साधणार आहेत। छात्रों की गूंज नव्हे पैशांची गूंज। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज नवनाथ या कार्यक्रमावर नवनाथ बन यांच्याकडून टीका। कार्यक्रमाला येण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे दिल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। नवनाथ बन यांच्या अकलेचे दिवाळे निघाले। भाजप प्रवक्त्याला लोकांच्या शिव्या बसतायत हे त्यांनी स्वतः सोशल मीडिया उघडून पाहावं। राहुल गांधींच्या कार्यक्रमावर नवनाथ बन यांच्या टीकेवर विजय वडेट्टीवार यांचा हा पलटवार। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी ठेवण्यात आल्या। अमित शहांच्या दौऱ्यावेळी अशा अटी टाकल्या होत्या का? भाजपच्या पायाखालची वाळू सरकली। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील अटींवरून संजय राऊत यांचा पोलीस प्रशासनावर हा हल्लाबोल। राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम ऐतिहासिक होणार। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमामुळे घाबरून जाऊ नये, विश्वजित कदम यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। एनएसयू आणि अभाविपमधील वादाचा व्हिडिओ समोर। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्याने वादाला सुरुवात। पोलीस प्रशासनासमोर 2 गट समोरासमोर भिडले। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ। अभाविप आणि एनएसयूआयमध्ये जोरदार राडा। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवर अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांसह ठिय्या आंदोलन। राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधींचा विद्यार्थ्यांसह तब्बल 7 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। ही न्याय मिळण्याची सुरुवात। राहुल गांधींची प्रतिक्रिया। पुण्यात पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू। काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील असं मला वाटत नाही। जेव्हा सत्ता जाईल तेव्हा 90% भाजप बिळात असेल। पुण्यातील एनएसयूआय एबीव्हीपी राड्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं। छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुण्यातील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व घडवलं जात असल्याचाही सपकाळांचा आरोप। विद्यार्थ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। सीओएपी कॉलेजच्या विद्यार्थिनींना धमकी देण्याचा प्रयत्न। कार्यक्रमाला समर्थन दिल्याने विद्यार्थिनींना डांबलं जात असेल तरीही गंभीर बाब आहे, नाना पटोलेंचा हल्लाबोल। पुण्यात अभाविप आणि काँग्रेसच्या राड्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी। आनंद उबे आणि रिहान बाबुडे हे पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदमांसह सतेज पाटलांनी जखमी कार्यकर्त्यांची संचेती रुग्णालयात भेट घेतली। दडपशाही काँग्रेस सहन करणार नाही। एबीव्हीपीवाल्यांनी अनाथ मुलीला डांबून माफी मागून घेतली। एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या राड्याबाबत यशोमती ठाकूर यांचं ट्विट। काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करणं हे निषेधार्ह, ठाकूरांचा हल्लाबोल। पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभाविप वाद आता शिगेला। भाजपकडून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। एनएसयूआय कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली धीरज घाटेंकडून तक्रार दाखल। पुण्यातील अभाविप आणि एनएसयूआय मधील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। बुटाने एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। पुणे दौऱ्यावेळी राहुल गांधी काँग्रेस नगरसेवकांची भेट घेणार। आज पुण्यात छात्र की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यात राहुल गांधी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनरबाजी। पुण्यातील विविध चौकात काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष बॉक्स। विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देत बॉक्समध्ये नोंदणी करून प्रवेश दिला जातोय। राहुल गांधी पार्ट टाइम 2 ते 5 दिवसांसाठी देशात येतात। आयजीच्या जीवावर बाई जीवदार अशी राहुल गांधींची अवस्था। प्रवीण दरेकरांची टीका। विद्यार्थी आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आंदोलनावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमची बैठक। दिवसभर 3 वेगवेगळ्या बैठका पार पडणार। या बैठकांमध्ये पक्षाची संघटना आणि आगामी कार्यक्रमांवर चर्चा होणार। जंतर मंतरवरील आंदोलन व्यवस्थेचे अपयश। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मुकुंद सीआर यांची प्रतिक्रिया। तर नीट सारख्या प्रश्नांवर तरुणांची चिंता दूर करण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रित सुधारणा करणं हे गरजेचं, मुकुंद सीआर यांचं वक्तव्य।
आरएसएस आणि आयएसआय हे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. श्रीलंकेत राम माधव आणि आयएसआयच्या माजी प्रमुखांमध्ये भेट झाली. आरएसएस आणि आयएसआय यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा. आरएसएसच्या मोहन भागवतांनी काय चर्चा झाली ते सांगावं, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. रायगडच्या पोलादपूरमध्ये पालकमंत्री भरत गोगावलेंचं जंगी स्वागत. पालकमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदा पोलादपूरमध्ये. भाषणादरम्यान गोगावलेंनी आई, वडील, बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचे आभार मानले. अमित ठाकरेंकडून नाशिकमधील KSKW कॉलेजमधील विद्यार्थिनींशी संवाद. कॉलेज रोड परिसरात रोड रोमिओंचा त्रास होत असल्याची विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा. आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. फडणवीस दिल्लीत आणि शिंदेना मुख्यमंत्री असं मलाही वाटतं. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये भाजपत गेलेल्या नगरसेवकांविरोधात ठाकरे सेनेचे बॅनर्स. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान. ठाकरे सेनेची बॅनरमधून टीका. गोंदिया जिल्ह्यात उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न. जिल्ह्यात गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवणार. जिल्हा प्रमुखांची सामंतांसमोर ग्वाही.